नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। हरियाणाचे वातावरण आपल्यासाठी फारसे अनुकूल नाही याची जाणीव भाजप नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच झाली होती। शेतकऱ्यांचे आंदोलन, कुस्तीपटूंचे आंदोलन आणि त्यातून बिघडलेले जातीय समीकरण हे सगळे पाहून भाजप नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीपूर्वीच हरियाणात भाकरी फिरवली। मोदींचे अगदी घनिष्ठ मित्र असलेल्या मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करत नायब सैनी यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली। त्यातून जातीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न भाजपने केला, परंतु लोकसभा निवडणुकीत त्याचा फारसा फायदा भाजपला झालेला दिसला नाही। मागच्या वेळी हरियाणातील सगळ्या 10 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले। किमान विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी परिस्थिती बदलेल ही आशा भाजप नेतृत्वाला होती, परंतु हरियाणाचा कल बघता यावेळी तिथे भाजपला सत्ता गमवावी लागण्याची दाट शक्यता आहे। मुख्यमंत्री पदावरून हटवल्यामुळे नाराज असलेले खट्टर यावेळी मनापासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेले दिसले नाही। त्यांनी थोडाफार प्रचार केला, परंतु अमित शहांनी भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री नायब सैनीच असतील असे घोषित केल्यामुळे खट्टर खड्डू झाले। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सगळी मदार सैनींवर होती। त्यांनी ओबीसी मतदार टिकवले तर भाजप स्पर्धेत राहील, पण भाजप नेत्यांची देहबोली बघता भाजपने आपला पराभव मान्य केल्याचे दिसते। अगदी मोदी आणि शहा देखील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हरियाणामध्ये नव्हते। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोदी झारखंडमध्ये तर शहा महाराष्ट्रात होते। अखेरच्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारात उतरवण्यात आले। योगींनी डझनभर सभा घेतल्या, पण त्यांच्या भाषणांची फारशी चर्चा झाली नाही। जातींच्या समीकरणांमध्ये हरियाणाची निवडणूक इतकी फसली आहे की मोदी शहांसोबत तिथे योगी देखील निष्प्रभ झाल्याचे दिसतंय। एकूणच भाकरी फिरवून देखील भाजपच्या ताटात काहीच पडत नसल्याचे चित्र समोर येत आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।